माझिया प्रियाला प्रीत कळेना। काय चाललंय हे सगळं? नीना आंटी, मी मीडियाला खरं काय ते सांगते। म्हणजे ऍक्च्युली ही प्रेस कॉन्फरन्स मी बोलवली होती आंटी। काय ना जय, तू खोटं पसरवण्यासाठी जर मीडियाचा वापर करू शकतोस तर मी खरं पसरवण्यासाठी मीडियाचा वापर करू शकते ना। म्हणजे जयप्रभू जे काही सांगत होते ते खोटं होतं? तुमचं आणि जयप्रभू यांचं रिलेशन ब्रेक झालंय का? ऍक्च्युली रिलेशन ती ब्रेक होतात जी कधीतरी जोडली गेलेली असतात। म्हणजे तुमचं आणि जयप्रभूंचं कधी लग्नच झालं नव्हतं? येस, बरोबर बोललात तुम्ही। सॉरी मॅम, मी तुम्हाला इतका वेळ विचारलं नव्हतं, पण तुम्ही हे डिक्लेअरच केलं की त्यांच्यात आणि तुमच्यात असं काही घडलंच नव्हतं। तर मग मला सांगा की तुमचं मध्यंतरी एका व्यक्तीबरोबर नाव जोडलं गेलं होतं, राईट? ते पण असं वरवरचं होतं की नाही? ते नातं खूप गहिरं होतं आणि आहे। कोण आहेत ते? त्यांचं एखादा फोटो, त्यांचं नाव? अरे फोटो कशाला, तुम्ही प्रत्यक्षच भेटा ना। तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं इथे मिळतील तुम्हाला। आणि माझ्याही सगळ्या प्रश्नांची उत्तरं इथेच मिळतील मला। तू मीडियाला किती ओरडून सांगितलंस तरी ऑन पेपर लीगली तू माझी बायको आहेस। म्हणजे जयप्रभू, सोनिया कामत आणि अभिजित पेंडसे यांच्या प्रकरणानंतर तुम्ही पुन्हा एकदा मीडियाला फसवता का? मीडियाचा इम्पॉर्टन्स आणि मीडियाची ताकद न समजणं इतका इमॅच्युअर नाहीये मी। आय एम अ बिझनेसमॅन। जे काय खरं आहे, जे काय सत्य आहे ते मी तुमच्या समोर मांडलेलं आहे। माझं संपूर्ण म्हणणं मी तुमच्या समोर मांडलेलं आहे। तुम्ही मगाशी म्हणालात की मीडिया समजूतदार आहे, तोच काही तो निर्णय घेईल आणि मीडियाला निर्णय घेण्यासाठी खरं काय ते समजलंच पाहिजे। आणि तुमचा लौकिक पाहता तुम्ही जे काही म्हणालात ते खरं आहे असं नाही वाटत मला। माझ्या नादी उगाच लागू नका, खूप महाग पडेल मिस्टर। महाग कोणाला पडेल ते बघूच आपण। आता तरी वाटतंय तुम्हालाच महाग पडेल। गेट लॉस्ट। कॉलर सोडा। तुम्ही तुमचं तोंड बंद ठेवा। मीडियाचं तोंड कधीच बंद नसतं जयप्रभू। आता तुम्हाला कळेल मीडिया काय करू शकतो ते। नाही, मला तसं नव्हतं म्हणायचं का शमिका। तुला आठवतंय, तूच म्हणाली होतीस की जय जर इतक्या खालच्या पातळीला जाऊन काहीतरी करतो तर आपण कशाला जायचं एवढं खालच्या पातळीवर? हो, मी म्हटलं होतं तसं, पण तुझ्याच शब्दात सांगू का? काळ बदलतो, परिस्थिती बदलते, आपली मतं बदलत जातात, इवन आपणही बदलतो। जय ज्या प्रकारे माझं नाव बदनाम करत सुटला होता ना, मी तेव्हाच ठरवलं होतं काही काही लोकांशी ना त्यांच्याच पद्धतीने वागायचं, त्यांना त्यांचीच भाषा कळते। एखाद्या मुलीच्या नावामागे परक्या पुरुषाचं नाव जोडलं जाणं हे किती किती त्रासदायक आहे ना, हे तुला कसं सांगू मी? आय रिअली 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 लव्ह यू। आणि हो, जरी तू मला सोडून गेलास ना तरी मी तुला कधीच सोडणार नाही। सावली सारखी तुझा पाठलाग करत राहील। आता मला जिथे तिथे तीच दिसायला लागली। आता काही भूत बनून माझ्या मागे लागणार आहे की काय? फिशमॅन, मी का तिचा इतका विचार करतोय? माझिया प्रियाला प्रीत कळेना।